Good morning, all of you. आय होप यू ऑल आर डुईंग गुड. तर आज आपण नवीन युनिटला सुरुवात करत आहोत, दॅट इज हायर एज्युकेशन. त्यामधील जो टॉपिक आहे दॅट इज इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन अँड लर्निंग इन एन्शियंट इंडिया, म्हणजे प्राचीन भारतामध्ये है ना, भूतकाळामध्ये जे काही शिक्षण संस्था है ना आणि शिक्षण पद्धती, उच्च शिक्षण पद्धती भारतामध्ये कसे होते याबद्दलचं आपण आज डिस्कशन करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल माय सेल्फ निहाल सर अँड वेलकम ऑल ऑफ यू टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये खूप सारी अशी इन्फॉर्मेशन जी की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, जे विद्यार्थी आत्तापर्यंत आपल्या क्लासेसला जॉईन झाले नाहीत त्यांच्यासाठी. पेपर वनचा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये तुमची पूर्ण स्टडी होणार आहे. त्यामध्ये 50 मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQs सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे. त्याची स्टडी करून तुम्ही पूर्णतः तुमचं प्रिपरेशन जे आहे ते बूस्टअप करू शकता. जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे. क्लिअर? Now let's discuss with the session. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे प्राचीन भारतामध्ये अस्तित्वात होते, जुन्या काळामध्ये ते अस्तित्वात होते, त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. यामध्ये कुठले कुठले विषय शिकवले जायचे किंवा यामध्ये काय वेगळं असं होतं की त्यामुळे ते खूप फेमस होते इंडियामध्ये, ते आपण आज डिस्कशन करणार आहोत. बघा, पुढे आहे विक्रमशिला, तक्षशिला, विक्रमशिला असे दोन एक सिमिलर नावाचे दोन युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामध्ये विक्रमशिला आपण पाहूया, तक्षशिला आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. विक्रमशिला नावाची जी युनिव्हर्सिटी आहे, इट वॉज इस्टॅब्लिश्ड बाय द एम्परर, कोण? धर्मपाला ऑफ पाल डायनेस्टी. ठीक आहे. केव्हा केलेली आहे? 8th सेंचुरी इन नॉर्दर्न मगध ऑन द बँक ऑफ रिव्हर गँग्स. गंगा रिव्हर जी आहे त्याच्या तीरावरती ही जी युनिव्हर्सिटी आहे तिचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. एक एम्परर होता, एक राजा होता, त्याचं नाव होतं धर्मपाला. त्याची डायनेस्टी जी होती, त्याचं राज्य जे होतं त्याचं नाव होतं पाल डायनेस्टी. आणि ती 8th सेंचुरीमध्ये अस्तित्वात आली. काय? विक्रमशिला युनिव्हर्सिटी. किंवा असं बोललं तरी चालेल की धर्मपाला या राजाच्या काळामध्ये किंवा राज्यकीर्दीमध्ये ही विक्रमशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती 8th सेंचुरीमध्ये इस्टॅब्लिश झाली होती. कुठे? मगध या जागेवरती, जे की गंगा रिव्हरच्या तीरावरती आहे. द मेन सब्जेक्ट ऑफ स्टडी, जो स्टडी करण्याचा, जो अभ्यास करण्याचा जो प्रकार होता किंवा अभ्यास करण्यामध्ये जे विषय होते ते कुठले कुठले होते, तर त्यामध्ये व्याकरण होतं, तर्कशास्त्र होतं, लॉजिक होतं. ठीक आहे. लॉजिकला तर्कशास्त्र म्हटलं जातं. फिलॉसॉफी होतं, तत्वज्ञान, तंत्रशास्त्र होतं. त्यानंतर कर्मकांड, अशा प्रकारचे विषय त्यामध्ये शिकवले जायचे. त्यानंतर लेटर ऑन तंत्रशास्त्र गेंड प्रॉमिनन्स. त्यानंतर आणखीन एक विषय त्यामध्ये ऍड झाला की तो कुठला होता? तंत्रशास्त्र. Degrees were conferred on the graduates and postgraduates at the time of समावर्तना, कन्व्होकेशन, है ना. जसं आता कॉलेजमध्ये कन्व्होकेशन होतं, त्यावेळेस सुद्धा डिग्रीज आणि पोस्ट ग्रॅज्युएटचं काय व्हायचं? कन्व्होकेशन व्हायचं. त्यालाच काय म्हटलं जातं? समवर्तना. बाय द रूलर्स ऑफ बंगाल. इट वॉज डिस्ट्रॉयड बाय बख्तियार खिलजी इन 1203 CE. त्यानंतर 1203 मध्ये जो बख्तियार राजा होता त्याच्या कारकिर्दीमध्ये किंवा राज्य काळामध्ये ही युनिव्हर्सिटी जी आहे ती डिस्ट्रॉय करण्यात आली. आलं लक्षात? सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं नालंदा युनिव्हर्सिटी, तक्षशिला युनिव्हर्सिटी, वल्लभी युनिव्हर्सिटी. त्याचप्रमाणे आज आपण काही नवीन युनिव्हर्सिटीज किंवा नवीन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे प्राचीन भारतामध्ये अस्तित्वात होते, जुन्या काळामध्ये ते अस्तित्वात होते, त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. यामध्ये कुठले कुठले विषय शिकवले जायचे किंवा यामध्ये काय वेगळं असं होतं की त्यामुळे ते खूप फेमस होते इंडियामध्ये, ते आपण आज डिस्कशन करणार आहोत. बघा, पुढे आहे विक्रमशिला, तक्षशिला, विक्रमशिला असे दोन एक सिमिलर नावाचे दोन युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामध्ये विक्रमशिला आपण पाहूया, तक्षशिला आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. विक्रमशिला नावाची जी युनिव्हर्सिटी आहे, इट वॉज इस्टॅब्लिश्ड बाय द एम्परर, कोण? धर्मपाला
ऑफ पाल डायनेस्टी. ठीक आहे, केव्हा केलेली आहे? 8th century इन नॉर्दर्न मगध ऑन द बँक ऑफ रिव्हर गँग्स. गंगा रिव्हर जी आहे त्याच्या तीरावरती ही जी युनिव्हर्सिटी आहे तिचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. एक एम्परर होता, एक राजा होता, त्याचं नाव होतं धर्मपाला. त्याची डायनेस्टी जी होती, त्याचं राज्य जे होतं त्याचं नाव होतं पाल डायनेस्टी. आणि ती 8th century मध्ये अस्तित्वात आली. काय? विक्रमशिला युनिव्हर्सिटी. किंवा असं बोललं तरी चालेल की धर्मपाला या राजाच्या काळामध्ये किंवा राज्यकीर्दीमध्ये ही विक्रमशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती 8th century मध्ये इस्टॅब्लिश झाली होती. कुठे? मगध या जागेवरती, जे की गंगा रिव्हरच्या तीरावरती आहे. द मेन सब्जेक्ट ऑफ स्टडी, जो स्टडी करण्याचा, जो अभ्यास करण्याचा जो प्रकार होता किंवा अभ्यास करण्यामध्ये जे विषय होते ते कुठले कुठले होते? तर त्यामध्ये व्याकरण होतं, तर्कशास्त्र होतं, लॉजिक होतं. ठीक आहे, लॉजिकला तर्कशास्त्र म्हटलं जातं. फिलॉसॉफी होतं, तत्वज्ञान, तंत्रशास्त्र होतं, त्यानंतर कर्मकांड, अशा प्रकारचे विषय त्यामध्ये शिकवले जायचे. त्यानंतर लेटर ऑन तंत्रशास्त्र गेंड प्रॉमिनन्स. त्यानंतर आणखीन एक विषय त्यामध्ये ऍड झाला की तो कुठला होता? तंत्रशास्त्र. Degrees were conferred on the graduates and postgraduates at the time of समावर्तना, कन्व्होकेशन. है ना, जसं आता कॉलेजमध्ये कन्व्होकेशन होतं त्यावेळेस सुद्धा डिग्रीज आणि पोस्ट ग्रॅज्युएटचं काय व्हायचं? कन्व्होकेशन व्हायचं. त्यालाच काय म्हटलं जातं? समवर्तना. बाय द रूलर्स ऑफ बंगाल. इट वॉज डिस्ट्रॉयड बाय बख्तियार खिलजी इन 1203 CE. त्यानंतर 1203 मध्ये जो बख्तियार राजा होता त्याच्या कारकिर्दीमध्ये किंवा राज्य काळामध्ये ही युनिव्हर्सिटी जी आहे ती डिस्ट्रॉय करण्यात आली. आलं लक्षात? पुढे बघा, ओदांतपुरी. ओदांतपुरी सुद्धा एक प्राचीन भारतामधली एक फेमस युनिव्हर्सिटी आहे. बघा त्याबद्दल काय काय म्हटलंय की युनिव्हर्सिटी हॅड been established long before the King Pala dynasty came into power in Magadha. बघा ही जी युनिव्हर्सिटी आहे ओदांतपुरी, जेव्हा पाला डायनास्टीचे राजे किंवा पाला डायनास्टीमध्ये जे राजे होते त्यांच्या अगोदर म्हणजे मगधमध्ये जेव्हा ही राज्य जी एस्टॅब्लिश झाली किंवा जेव्हा मगधमध्ये यांचं पॉवर आली है ना, त्याच्या आधीपासूनच ओदांतपुरी ही युनिव्हर्सिटी जी आहे ते मगधमध्ये आहे. ओदांतपुरी could not attain that level of fame and repute which either नालंदा or विक्रमशिला had accomplished. जी नालंदा किंवा विक्रमशिला जी युनिव्हर्सिटी आहे, जी प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्याप्रमाणेच फेम म्हणजे काय? प्रतिष्ठा हे ओदांतपुरीला प्राप्त झाली नाही. Still nearly 100 monks and students resided and received education there. तरीही जरी ती नालंदा किंवा विक्रमशिला सारखी प्रतिष्ठित अशी युनिव्हर्सिटी नसली तरी त्यामध्ये मोर दॅन 1000 म्हणजे 1000 पेक्षा जास्त मॉन्क्स होते आणि 1000 पेक्षा जास्त स्टुडंट्स त्या ठिकाणी एज्युकेशन घेत असायचे. इट अट्रॅक्टेड स्टुडंट्स फ्रॉम तिबेट टू. या ठिकाणी फक्त इंडियाचे स्टुडंट्स नाहीत तर तिबेट म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट सुद्धा त्या ठिकाणी शिकायला यायचे. ऑलराईट, सो ओदंतपुरी ऑल्सो वॉज एक युनिव्हर्सिटी होती. इट वॉज अ प्रॉमिनंट बट नॉट मोर दॅन नालंदा अँड विक्रमशिला युनिव्हर्सिटी. त्यानंतर आहे जगद्दला किंवा जगद्दल असं त्याला म्हटलं जातं. पाल किंग, राजा राम पाल. पाल डायनेस्टी जी होती त्यामधला एक राजा होता, त्याचं नाव होतं राजाराम पाल. तो बंगालचा राजा होता. त्याने कन्स्ट्रक्ट केली होती एक मॉनेस्ट्री आणि त्याचं नाव दिलं होतं जगद्दला. इट रिमेन्ड ॲज द सेंटर ऑफ बुद्धिस्ट एज्युकेशन फॉर अबाउट 1000 years. तर ही जी जगद्दल युनिव्हर्सिटी आहे, जगद्दल एक मॉनेस्ट्री जी आहे ते राजाराम पाल याने बंगालमध्ये बनवली होती किंवा बांधली होती. त्यामध्ये बुद्धिस्ट एज्युकेशन जे आहे ते 100 वर्षापर्यंत त्या ठिकाणी शिकवलं जायचं. त्यानंतर परत ती डिस्ट्रॉय झाली कधी? 1203 मध्ये. 1203 मध्ये झाली म्हणजे याचा अर्थ ही सुद्धा बख्तियार खिलजीनेच डिस्ट्रॉय केलेली असावी अशी एक युनिव्हर्सिटी. ठीक आहे, जगद्दल युनिव्हर्सिटी. त्यानंतर आहे जगद्दला किंवा जगद्दल असं त्याला म्हटलं जातं. पाल किंग, राजा राम पाल.
पाल डायनेस्टी जी होती त्यामधला एक राजा होता, त्याचं नाव होतं राजाराम पाल. तो बंगालचा राजा होता. त्याने कन्स्ट्रक्ट केली होती एक मॉनेस्ट्री आणि त्याचं नाव दिलं होतं जगद्दला. इट रिमेन्ड ॲज द सेंटर ऑफ बुद्धिस्ट एज्युकेशन फॉर अबाउट 1000 years. तर ही जी जगद्दल युनिव्हर्सिटी आहे, जगद्दल एक मॉनेस्ट्री जी आहे ते राजाराम पाल याने बंगालमध्ये बनवली होती किंवा बांधली होती. त्यामध्ये बुद्धिस्ट एज्युकेशन जे आहे ते 100 वर्षापर्यंत त्या ठिकाणी शिकवलं जायचं. त्यानंतर परत ती डिस्ट्रॉय झाली कधी 1203 मध्ये. 1203 मध्ये झाली म्हणजे याचा अर्थ ही सुद्धा बख्तियार खिलजीनेच डिस्ट्रॉय केलेली असावी अशी एक युनिव्हर्सिटी. ठीक आहे, जगद्दाल युनिव्हर्सिटी. पुढे आहे मिथिला युनिव्हर्सिटी. बघा, मिथिला युनिव्हर्सिटीमध्ये इन द उपनिषदिक एज है ना, मिथिला बिकम अ प्रॉमिनंट सीट ऑफ ब्राह्मणिकल एज्युकेशन. ही जी मिथिला युनिव्हर्सिटी आहे ही उपनिषदिक युगामध्ये मिथिला म्हणजे मिथिला युनिव्हर्सिटी हे ब्राह्मणी शिक्षणाचे एक प्रमुख स्थान बनले. त्यानंतर इट वॉज नेम्ड ॲज अ विदेहा. त्याला नवीन एक नाव देण्यात आलं, त्याचं नाव होतं विदेहा. फेमस पोएट होते त्या ठिकाणी कोण? विद्यापती, ज्यांनी की काय लिहिलंय? हिंदी आणि जॅडिओ. ओके. प्रॉमिनंट पोएट संस्कृत लिटरेचर वॉज बॉर्न हिअर. त्यानंतर 12th सेंचुरीमध्ये 12th सेंचुरी पासून ते 15th सेंचुरी पर्यंत बिसाइड्स लिटरेचर अँड फाईन आर्ट्स सायंटिफिक सब्जेक्ट्स वेअर ऑल्सो टॉट देअर. त्यानंतर 12 ते 15व्या शतकात त्यामध्ये आर्ट्स असेल, लिटरेचर असेल, सायंटिफिक सब्जेक्ट्स असतील यासारखे विषय सुद्धा मिथिला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जाऊ लागले. त्यानंतर आहे नादिया युनिव्हर्सिटी. situated at the confluence of गंगा and जालंगी रिव्हर इन बंगाल. बंगालमध्ये जी गंगा नदी आहे किंवा जलंगी या नावाची नदी जी आहे त्याच्या संगमावर हे वसलेली युनिव्हर्सिटी आहे. त्याला पूर्वी नवद्वीप अशा नावाने ओळखलं जायचं. द लिरिक्स ऑफ गीता गोविंद बाय जयदेवा रिव्हर्बरेटेड हिअर. जे जयदेव आहेत, गीता गोविंदा जी एक लिरिक्स आहेत त्याचे ते जयदेवा यांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्कूल ऑफ लॉजिक ओव्ड इट्स एक्झिस्टन्स टू रघुनाथा शिरोमणी हे सुद्धा त्या ठिकाणी अस्तित्वात होतं. तर्कशास्त्राच्या शाळेचे अस्तित्व रघुनाथ शिरोमणी यांचे आहे. त्यानंतर लर्निंग ॲट एफिशियन्सी इन डिस्कशन्स वॉज कन्सिडर्ड टू बी अन इसेन्शियल क्वालिफिकेशन ऑफ टीचर्स ऑफ द युनिव्हर्सिटी. त्यानंतर जे डिस्कशन असेल किंवा डिस्कशनने शिकणं असेल किंवा कार्यक्षमता हे विद्यापीठातील शिक्षकाची अत्यावश्यक पात्रता मानली जात असेल. सो एलिजिबिलिटी आपण ज्याला म्हणतो, शिक्षकाची एलिजिबिलिटी कशी ठरवली जायची तर त्या ठिकाणी चर्चेतील शिकणे आणि त्यांची कार्यक्षमता यावरून टीचरची एलिजिबिलिटी ठरवली जायची. त्यानंतर उज्जैन अशी एक युनिव्हर्सिटी होती. इट वॉज फेमस फॉर इट्स सेक्युलर लर्निंग इन्क्लुडिंग मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी. तर ॲस्ट्रॉनॉमी आणि मॅथमॅटिक्स या दोन विषयांसाठी आणखीन एक युनिव्हर्सिटी प्राचीन काळामध्ये खूप फेमस होती, तिचं नाव होतं उज्जैन. आलं लक्षात? पुढे आहे वल्लभी युनिव्हर्सिटी. वल्लभी युनिव्हर्सिटी बद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. हॉन सॅंग नावाचं किंवा आयत सिंग नावाचे. एव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. म्हणजेच काय, स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जे उच्च शिक्षण होतं आणि संशोधनाची जी उत्क्रांती झाली त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. जो की आपला सेकंड चॅप्टर आहे आपल्या 10th युनिटमध्ये. बघा काय झालं होतं, जेव्हा मॉडर्न एज्युकेशन इंडियामध्ये स्टार्ट झालं ते कधी झालं होतं तर ब्रिटिश रूल जेव्हा इंडियामध्ये होतं त्यावेळेस हे मॉडर्न एज्युकेशन आपल्या इंडियामध्ये सुरू झालेलं. राईट. बिफोर द ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशने जी मॉडर्न एज्युकेशन आपल्या इंडियामध्ये सुरू केली त्याच्या अगोदर इंडियामध्ये जे एज्युकेशन सिस्टीम होतं ते इंडियन पद्धतीचं होतं, जसं की गुरुकुल आहे है ना. त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या इंडियामध्ये डेव्हलप होतं बिफोर द ब्रिटिश इंडिया. द कंपनी म्हणजे कुठली कंपनी? द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती. कंपनीला काय हवं होतं की काही इंडियन्सला ते एज्युकेट करायचं होतं. कशासाठी? त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा त्यांच्या लँडमध्ये, त्यांच्या जमिनीबद्दल मध्ये जे काही कामकाज आहे
त्यामध्ये हेल्प होण्यासाठी. म्हणजे इंडियन पीपलला एज्युकेट करून ते इंडियन पीपललाच यूज करणार होते कशासाठी, ऍडमिनिस्ट्रेशनसाठी किंवा एनी वर्क रिलेटेड टू लँड, है ना. त्यानंतर द ब्रिटिश ऑल्सो वॉन्टेड टू अंडरस्टँड द लोकल कस्टम्स अँड लॉज ॲज वेल. म्हणजे ब्रिटिशला फक्त एवढंच ऍडमिनिस्ट्रेशनसाठीच इंडियन्स हवे नव्हते, एज्युकेटेड इंडियन्स हवे नव्हते, तर आणखीन कशासाठी हवं होतं, तर काही लोकल कस्टम्स आहेत, काही नवीन नवीन लॉज आहेत, त्याला समजून घेण्यासाठी ब्रिटिशने काय केलं, इंडियामध्ये मॉडर्न एज्युकेशनला सुरुवात केली. वॉरेन हॅस्टिंग, नाव लक्षात ठेवा. वॉरेन हॅस्टिंग इस्टॅब्लिश्ड कलकत्ता मद्रासा इन 1781. ठीक आहे. फॉर द टीचिंग ऑफ मुस्लिम लॉ. वॉरेन हॅस्टिंगने काय केलं, मुस्लिम लॉ शिकवण्यासाठी किंवा मुस्लिम कायद्याच्या शिक्षणासाठी कलकत्ता मद्रासामध्ये काय केली, 1781 मध्ये एक नवीन इन्स्टिट्यूट ओपन केली किंवा युनिव्हर्सिटी ओपन केली. 1791 मध्ये संस्कृत कॉलेज स्टार्ट झालं कुठे, वाराणसीमध्ये. कोणी केलं, जॉनथन डंकन. कशासाठी, स्टडी ऑफ हिंदू फिलॉसॉफी अँड लॉ सिस्टम. एक संस्कृत कॉलेज ओपन झालं वाराणसीमध्ये 1971 मध्ये. ते कोणी केलं, जॉनथन डंकनने केलं होतं, हिंदू फिलॉसॉफी आणि लॉ सिस्टमला शिकण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी. त्यानंतर चार्टर ऍक्ट 1813 चा जो होता, दॅट वॉज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द एज्युकेशन बिंग मेड अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट, है ना. त्यानंतर 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकच्या अंडर, त्याच्या कारकिर्दीमध्ये, इट वॉज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस इंग्लिश ॲज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा, इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण प्रोव्हाइड करणं, इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण देणं, हे कधी सुरुवात झालं, तर 1835 मध्ये कोणी सुरुवात केलं, लॉर्ड विल्यम बेंटिकने. आलं लक्षात. 1835 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बे आणि कलकत्ता मेडिकल कॉलेज ची स्थापना झाली आणि 1850 मध्ये कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे विद्यापीठांची स्थापना झाली. लक्षात ठेवा, 1835 एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बे, त्यानंतर 1850 कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश झाली. नेक्स्ट इज देर वॉज हंटर कमिशन 1882 ते 83 टू सजेस्ट द सेग्रेगेशन ऑफ प्रायमरी अँड हायर एज्युकेशन, है ना. प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचे पृथक्करण सुचवण्यासाठी हंटर कमिशन इस्टॅब्लिश केलं होतं 1882 ते 1883 मध्ये, है ना. त्यानंतर 1902 मध्ये युनिव्हर्सिटीज कमिशन वॉज सेटअप अंडर द सर थॉमस रेलेक टू इन्क्वायर इनटू कंडिशन्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ सेटिंग अप युनिव्हर्सिटीज इन इंडिया. 1902 मध्ये काय झालं, सर थॉमस रॅले जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली भारतातील विद्यापीठाचे किंवा विद्यापीठ यांची स्थापना करण्यात आली किंवा यांची स्थापना करण्याच्या परिस्थिती आणि शक्यतांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ आयोगाची स्थापना करण्यात आली. कशाची, युनिव्हर्सिटी कमिशनची. कधी, 1902 मध्ये. ॲज अ रिझल्ट, त्याचाच परिणामी म्हणून काय झालं, इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट पास झाला 1904 मध्ये. त्यानंतर 1905 मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन सेटअप झालं. 1905 मध्ये ते झालं. स्वदेशी नॅशनल लीडर्स आणि जाधवपूर युनिव्हर्सिटी इज द रिझल्ट ऑफ इट. ठीक आहे. 1905 मध्ये स्वदेशी राष्ट्रवादी नेत्यांनी राष्ट्रीय शिक्षण परिषद स्थापन केली आणि जाधवपूर विद्यापीठ त्यातच त्याचा एक परिणाम आहे. पुढे बघा, 1917 मध्ये काय झालं, सॅडलर कमिशन आलं. कोलकाता युनिव्हर्सिटी कमिशन म्हणून लोकप्रिय आहे, त्यालाच म्हटलं जातं. 1917 मध्ये काय झालं, सॅडलर कमिशन, पॉप्युलर ॲज कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन. म्हणजेच काय, हे जे सॅडलर कमिशन जे आहे तेच काय आहे, तुमचं कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन, राईट. सजेस्टेड द सेपरेशन ऑफ इंटरमिडिएट एज्युकेशन फ्रॉम डिग्री कॉलेज. त्यांनी काय केलं, पदवी महाविद्यालयांपासून मध्यवर्ती शिक्षण वेगळे करण्याची सूचना केली. ते काय होतं, 10+2+3 ही जी सिस्टीम होती ती होती. आणि काय केल्यानंतर, अँड सेटिंग अप ऑफ सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन CABE याची स्थापना करण्यात
आली. ठीक आहे. ऑलराईट, आय होप तुम्हाला समजलं असेल. या सर्व गोष्टी वन बाय वन तुम्ही नोट करून ठेवू शकता किंवा वन बाय वन तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलं तरी चालेल, किंवा हेच PDF मी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये सेंड करणार आहे. सो ते तुमच्याजवळ ठेवून सुद्धा तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. ऑलराईट, सो अशा प्रकारे आपल्या इंडियन टेरिटरीवरती काही इम्पॉर्टंट युनिव्हर्सिटीज होत्या, इन्स्टिट्यूशन्स होत्या, जे की खूप फेमस होत्या आणि खूप इम्पॉर्टंट नॉलेज, इम्पॉर्टंट एज्युकेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जायचं. फक्त डोमेस्टिक स्टुडंटसाठी नाही, तर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी सुद्धा ते ओपन होतं, ॲक्सेसिबल होतं एज्युकेशन. राईट. सो आता जसं आपलं टॉप 100 मध्ये सुद्धा युनिव्हर्सिटी नाही, परंतु त्या वेळेस एक अशा युनिव्हर्सिटी होत्या आपल्या, ज्या की जगामध्ये सर्वात मोठी युनिव्हर्सिटी सुद्धा मानली जायची, जसं की नालंदा युनिव्हर्सिटी आहे, तक्षशिला युनिव्हर्सिटी आहे. ऑलराईट. सो ही युनिव्हर्सिटीज तुम्हाला जनरल नॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट होत्या, त्यामुळे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर सिलेबसमध्ये जसं की आपल्या एन्शियंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याचप्रमाणे पुढे एक चॅप्टर आहे पोस्ट इंडिपेंडन्समध्ये एज्युकेशन सिस्टीम कशी एव्हल्यूट झाली किंवा डेव्हलप झाली, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ऑलराईट. सो थँक यू एव्हरीवन फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया नवीन चॅप्टर सोबत, नवीन क्वेश्चन सोबत.